शेवटचं सांगून ठेवतो, दोनच दिवसात जर केसचा निकाल लावला नाही ना, घरी बसायला लागेल हा. ठेव फोन. सुधाकर, काय तुझं? ये. जैन साहेब. जय. साहेब, आपल्या गावात एक मुलगी आली होती गंगा नावाची. काही दिवसांपूर्वी ती गायब होती, पण आता तिचा मेसेज आलाय की ती तिच्या गावी परत पोहोचली म्हणून. बरं मग? मग साहेब मला संशय होता की ती गावी गेली नाही साहेब, ती गायब झाली. कशावरून? साहेब हे तिचं तिकीट आहे, वाराणसी ते पुणे साहेब. पण तिने गावात सगळ्यांना सांगितलेलं की ती दिल्लीवरून आली आहे म्हणून. काहीतरी गडबड आहे साहेब. ती दिल्लीवरून नाही तर ती वाराणसीवरून आली होती इथं. हां, आणि साहेब ती परत जाताना सामान पण घेऊन गेली नाही. सामान सगळं इथंच आहे साहेब. असं सामान मागं ठेवून कोण जातं? यावरून तू अंदाज बांधला ती गायब असेल. होय साहेब. मला सांग, तिची काही मिसिंग कंप्लीट केली कोणी? मिसिंग कंप्लेंट नाही साहेब. अरे मग ये नको ते धंदे करायला कोणी सांगितले? ज्या केसेस आहेत त्याकडे नीट लक्ष द्या, नीट सॉल्व्ह करा. सुधाकर, मला बऱ्याच तक्रारी आल्या आहे तुझ्या. वर्दीवर दारू काय पिता? अरे लाज कशी वाटत नाही? परत जर सापडला ना तर सस्पेंड करीन, आणि सस्पेंड नाही ट्रान्सफर करीन. आणि अशा ठिकाणी ट्रान्सफर करीन ना जिथं दारूच काय, पाण्याचा एक थेंब सुद्धा मिळणार नाही. जा निघा. जैन साहेब. साहेब, या जगाला मदत करायचा का ठेका घेतलाय का हो तुम्ही? काय गरज आहे दरवेळी लोकांना मदत करायची? मदत करायची गरज आहे का नाही हे माहित नाही, पण एखाद्या गरजवंताला मदत करणं एवढं मला नक्की माहिती आहे. मला माझं बालपण आठवतं लालीची. मी लहानपणी पळून गेलो होतो ना कलकत्त्याला, तेव्हा कसं दिवस काढलेत माझं मला माहिती. रुपये नव्हता हो खिशात, उपाशी झोपून काढलेत रात्री. तेव्हा ठरवलं आपण मोठं झाल्यावर आपल्याकडे पैसा असू द्या नसू द्या, समोरचा माणूस जर का त्रासात दिसला ना, आपल्याला जमल तशी जमल तेवढी मदत करायची. पैशाचा विचार नाही करता. पैसा काय आज आहे उद्या नाही, आणि मेल्यावर काय पैसा सोबत घेऊन जायचं आहे? माणूस मेल्यानंतर उरतो कर्माने. मला कर्माने मागं उरायचंय, हे असं आहे आपलं. तुम्ही खरंच लय वेगळे आहात हो. तुमचं मन लय हळवं आहे. मी लय नशिबवान आहे, मला तुमच्यासारखा चांगल्या विचारांचा नवरा मिळालाय. तुम्ही खरंच देव माणूस आहे. दादा, एक 2 मिनिट थांबता का? आम्ही हा या ना. हा बोला की. तुम्हाला अर्जंटली कुठे जायचं नाहीये ना? नाही काय तसं का? अहो आम्ही शेतकरी माणसं, कवा काम करायचं कवा नाही करायचं ते आमचं आम्ही ठरवतो. मला सांगा, इथं दुधाचं उत्पन्न किती आहे? दुधाचं काय काढलं? दूध आहे की भरपूर आहे. तुम्हाला किती लागायचंय? आणि मला सांगा, इथलं दूध जातं कुठं? डेअरीला. अच्छा, आणि भाव काय चालू आहे आता? अहो ते फॅटवर असतोय. म्हशीच्या दुधाला आहे 65 रुपये आणि गाईच्या दुधाला 35 रुपये. बरं दादा, मला सांगा, हाच भाव मी 10% जर वाढवून दिला तर इथले सगळे शेतकरी माझ्या इथं दूध घालतील काय? अहो पण तुम्ही एवढ्या दुधाचं करणार काय? दादा, खरं तर माझा इथे तुपाचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार आहे. म्हणजे मी इथे राहून शुद्ध तूप बनवून शहराकडे जाऊन विकणार आहे. प्लांट वगैरे टाकायचा विचार आहे मोठा, बघू. म्हणजे बिझनेस? हसायला काय झालं? अहो नाही, म्हणजे इथं गाड्याला नीट धंदा करायची ना, आणि तुम्ही तर बाय माणूस, तुम्ही काय करणार? का हो, का नाही करू शकत एखादी बाई बिझनेस? काय प्रॉब्लेम काय माहिती का, की तुमची मानसिकता झाली आहे. सगळ्या पुरुषांचा हा प्रॉब्लेम आहे. माझा भाऊ पण तुमच्यासारखाच आहे. दादा, जर एक बाई घर सांभाळू शकते ना, तर ती बिझनेस पण सांभाळू शकते. आणि तुम्ही बघा की, इथे मी राहणार पण आहे आणि बिझनेस पण करून दाखवणार आहे. हो हो हो, बिझनेस करणार तुम्ही, करणार. बघाच की, करणारच आहे मी. हो बघू बघू, चला. रीती खावसा, चला जेवायला. हा, त्यांना दोघांनाच जेवायला केलंय का?
आणि आम्ही काय उपाशी राहायचं वय ग? सगळ्यांना जेवायला बोलवायला काय होतंय ग तुला? थांबा, मी ना गावात जाऊन सगळ्यांना बोलून आणते. येडा फुपाटा, अगं गावाला बोलवायला नाही सांगितलं त्यांनी, घरच्यांना जेवायला बोलवायला सांगितलंय. थांब तू, ज्याला भूक असेल तो येईल जेवायला. हा, जेवणाचा टाइम झालाय, चला जेवायला. दादा वाढायला मी काही रिकामी नाहीये. हो, तुला एकदा तरी नीट वाढायला येतं का? नुसतं वाढू का, करू का, बोलवू का, तोंडाचाच तेवढा तुझा बाजार आहे बघ. कामाच्या तर नावाने बॉम्ब, नुसतं तोंड हलवायच्यात कामाची. आत्या आजी, मी काय म्हणतो, आज ना मी तुझ्या ताटात जेवतो. हा हा, म्हणजे चांगलं चांगलं तू खाशील आणि मी काय खायचं? ए, जेव तुझ्या तू ताटात, माझ्या नको ताटात जेव. फुला आत्या, चला की जेवायला. नग तुम्ही समजे जेवून घ्या, हे अजून आले नाहीत ना, मग हे आल्यावरती मी जेवेन. म्हणजे चिवळं काय आलं नाही वे अजून? आणि कुठं गेलाय तो? आत्या एका सांगून जातात वे कुठं जातात ते. आणि आत्या, मी तर आहे ना आता त्यांची काळजी करणं सोडलंय. कुठवर काळजी करावी माणसानं? हो, ही बघा, हिला किती नेट पडलंय काळजी करून करून. स्वतःपेक्षा दुसऱ्याची कधी काळजी केली का हिने? हाय का आता? हा, फुलताई, कुठवर ऐकून घ्यायचं यांचं? इथं पाक सुना आल्या आम्हाला, तरी यांचं जास्त संपेना. हो, हात पाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. होय, चला वाडा. अहो कुठं होता तुम्ही? किती उशीर झाला हो घरी यायला?